अमित शहा आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये जो दिल्लीमध्ये राजकीय सौदा झाला त्याचा परिणाम काय हे आता दिसून आलेलं आहे. ते म्हणजे आता महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना हे जे घटना दुरुस्ती विधेयक आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष पाठिंबा देणार आहे. कशाच्या मोबदल्यामध्ये की आमचे जे 8 पैकी 6 खासदार आहेत ते तुम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये ढकलू नका किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना प्रवेश देऊ नका किंवा त्यांनी स्वतंत्र गटाची मागणी केली तर तशी परवानगी त्यांना देऊ नका. हे काहीच करू नका. आम्ही तुमचं काम करतोय. तुमचा उद्देश काय? मिशन 360 कशासाठी? 543 वरून 850 एवढे खासदार तुम्हाला करायचे आहेत आणि कसंही करून 2029च्या निवडणुका तुम्हाला जिंकायच्या आहेत. मग आता आम्ही गेल्या विधेयकाच्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला ते नामंजूर झालं त्यावेळेला आम्ही काय म्हटलं होतं की महिला आरक्षण 33% आमचा विरोध नाही, उलट महाराष्ट्रामध्ये आम्हीच कसं ते सुरू केलेलं आहे वगैरे 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 वगैरे. परंतु मतदारसंघाची पुनर्रचना वगैरे याला आमचा विरोध आहे. 543 पैकी 33% महिला आरक्षण द्या याला आमचा पाठिंबा आहे असं म्हणत त्यांनी त्यावेळेला विरोधात मतदान केलं होतं. आता काय झालं? आता हे झालेलं आहे की आता पाठिंबा देणार. मग सुप्रिया सुळे या वारंवार जसं आता डबल ढोलकी कसं शरद पवार संदिग्ध बोलतात आपणही कसं बोललं पाहिजे या पद्धतीने वारंवार आता वक्तव्य करायला लागलेलं आहेत. ज्या वेळेला त्यांनी सांगितलं, काय सांगितलं त्यांनी की आम्ही हे जे घटना दुरुस्तीचं विधेयक आहे ते जे महिला आरक्षण आहे डिलिमिटेशन बिल आहे त्याच्याबद्दल सर्व पक्षांनी मिळून एक वैचारिक भूमिका घेण्याची भारताला गरज आहे वगैरे वगैरे असं त्यांनी लांबलचक वाक्य सांगितलेलं आहे. दुसरं एक वाक्य त्यांचं जे त्यांनी संजय राऊतांना सांगितलेलं आहे की बातम्या ज्या येत आहेत एनडीएच्या वगैरे पाठिंबा देणार याच्यामध्ये काही तथ्य नाही वगैरे वगैरे असं ते बोललेलं आहे. सुप्रिया सुळे या दिल्लीमध्ये संसदीय उत्कृष्ट वाक्पटू म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचा संवाद हा कुठे थांबत नाही. मग आंतरराष्ट्रीय पहलगाम शिष्टमंडळ असो वगैरे मग मोदीजी 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 मग कसं सशक्त लोकशाहीसाठी कसं सगळं आहे हे त्यांच्या परवलीचे काही शब्द आहेत. आणि त्यांनी शरद पवारांना ते भाग पाडलेलं आहे. काय भाग पाडलेला आहे? हे जर आपल्याला हे खासदार फुटी रोखायचे असेल तर आपल्याला हे करावं लागेल. मग आपण थेट पाठिंबा दिला नाही तर आपण गैरहजर राहू, तटस्थ राहू आणि मग मोदी आणि शहा यांना जे साध्य करायचं आहे ते त्यांना मोकळीक देऊन टाकू. हे असं स्पष्ट ठरलेलं आहे. बर, हे मी कशावरून सांगतोय? आज दैनिक लोकसत्ताने पहिल्या पानावर बातमी छापलेली. घटना दुरुस्तीसाठी शरद पवार गट भाजप बरोबर. तिथं कुठं प्रश्नचिन्ह नाहीये, उद्गार नाहीये, थेट बातमी दिलेली आहे. आणि एकूणच हे जे पलटी मारूर जे राजकारण आहे त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, पक्ष फोडाफोडी, आता एक देश एक निवडणूक आणि एकच पक्ष असंच काही चित्र भारतीय जनता पार्टीच्या धुरंधरांच्या मनामध्ये आहे की काय याची शंका यावी असं सगळं घडताना दिसतंय. ज्या वेळेला पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या त्याआधी ते बिल आणण्यात आलं होतं डिलिमिटेशन, पण ते फेटाळलं गेलं. त्याच्यानंतर अमित शहा मैदानात उतरले. सामदंड भेद कूटनीती वगैरे वगैरे सगळं सशस्त्र दल केंद्रीय सुरक्षा पथक 2 लाखाचं घेऊन ते पश्चिम बंगालमध्ये 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, जवळपास 20 दिवस तळ ठोकून राहिले. निवडणुका जिंकल्या. टीएमसीची वाताहत झाली आणि निकाल लागल्यानंतर टीएमसीचे जे 20 खासदार आहेत त्यांना काय केलं? त्रिपुराच्या त्या एनसीपीआय या एका छोट्या पक्षामध्ये ढकलून दिलं.
हे त्यांनी साध्य केलं. आता 293 एनडीएचं मूळ त्यांचं सगळं संख्याबळ म्हणजे मूळ भाजपचे जे साधं बहुमत देखील मिळालेलं नाही 2024च्या निवडणुकीमध्ये. मग कुबड्या घेतल्या. मग त्या कुबड्यांसह नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू, ते झालं 293 की 94. एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे पहिले 7 होते. आता परिस्थिती बदललेली आहे. टीएमसीचे 20 मिळालेले आहेत, एकनाथ शिंदेचे 6 झालेले आहेत, एकूण 13 खासदार झालेले आहेत. आणि पुन्हा हे जर 6 टाकले राष्ट्रवादीचे, मग तर काय विचारायची सोय. हे सगळं मग ते रोखण्यासाठी तो अमित शहाचा तो जो डाव आहे तो रोखण्यासाठी सुप्रिया सुळे वारंवार संवादाची भूमिका. चला खासदारांनो, अमित भाईंना भेटायचं, विकासाचे प्रश्न मांडायचे, अमुक करायचंय, तमुक करायचंय. म्हणजे इतकंच नाही, धनंजय मुंडे यांना जर मंत्री केलं तर आम्ही राज्यभर नैतिकतेच्या मुद्द्यावर आंदोलन करू वगैरे वगैरे. ते सगळं त्याच्यामध्ये अशा अधूनमधून ती पेरणी केली. आता सुप्रिया सुळे यांची जशी कौटुंबिक सोयरीक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचे नेते, नवनिर्वाचित विधान परिषदेचे बिनविरोध आमदार लखानी यांच्यावर जशी आहे तशी इकडे राजकीय सोयरीक देखील त्यांनी केली. बरं, याची खात्री का वाटते? हे कसं पूर्वीपासून घडत आलेलं आहे. ज्या वेळेला राज्यसभेवर बिनविरोध जायचं शरद पवारांनी, त्यावेळेला सुप्रिया सुळेंनी काय काय केलं, काय काय केलं नाही, प्रत्येक गोष्ट केली. अमित शहांनाही त्यांनी सांगितलं की तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सांगा, मग एकनाथ शिंदेना सांगा, तुम्ही ते काही 7 खासदार निवडून जायचे, 8वा उमेदवार उभा करू नका वगैरे वगैरे. ते सगळं झालं, बिनविरोध गेले. त्याच वेळेला हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे ते असं म्हणाले की आम्हाला शंका आहे, हे उद्या जर यांनी पलटी मारली तर करायचं काय, असं त्यांनी बोलून दाखवलं होतं जाहीरपणे. पण त्यांच्या हायकमांडचा निरोप, हायकमांडचा मोठा विश्वास की शरद पवार, फुले, शाहू, आंबेडकर, धर्मनिरपेक्षता, सेक्युलर वगैरे 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 वगैरे. त्याच्यामुळे ते काही आपल्याला अंतर देणार नाही आणि ते दिग्गज आहेत. भला आपण खरगेंची निवड जी आहे राज्यसभेवरची ती आपण पुढे ते होतीलच, आणि ते झाले सुद्धा काल परवा राज्यसभेचे खासदार. हे सगळं झालं, त्यांनी पाठिंबा दिला, दोन्हीकडून व्यवस्थितपणे पाठिंबा मिळवला. शरद पवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले. याला म्हणतात शरद पवार. मग आता ज्या वेळेला खासदार अस्वस्थ आहेत, 10 पैकी 9 आमदार अस्वस्थ आहेत, आपण त्याच्यावर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. जयंत पाटील कसे वर्षा बंगल्यावर गेले, काय चाललेलं आहे, खुदू कशी ती विधान सभेमध्ये टीका, इतकी लाज सोडणे कसं असतं हे राजकारण्यांकडून शिकलं पाहिजे. कमरेचं सोडून द्यायचं आणि थुई थुई चौकामध्ये नाचायचं, याला काय म्हणायचं, राजकारण म्हणायचं. आणि राजकारणामध्ये कसं आहे, सगळं क्षम्य आहे. तत्व वगैरेचा काही संबंध येतो का, तो अजिबात येत नाही. तर आता ते तसं होताना दिसतंय. आणि भारतामध्ये ही जी काही लाट आलेली, बरं जसं आता एकटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी काही तत्वांना तिलांजली दिलेली आहे का, देणार आहेत का, ते काय घडणार आहे नंतर कळेल आपल्याला. पण आत्ता तर बातमी आलेली आहे. बरं, बातमी कुणी दिलेली आहे? लोकसत्ताने दिलेली आहे, प्रतिष्ठित दैनिक आहे, मेन स्ट्रीम मधला मीडिया आहे, त्यांनी दिलेली बातमी आहे. मग जसं इकडं आहे तसं द्रमुक स्टॅलिन तिकडे नाराज आहेत. कारण राहुल गांधींनी काय केलं, ऐन आपले 5 आमदार कुणाच्या पारड्यामध्ये टाकले, जोसेफ विजयच्या पारड्यामध्ये टाकले, ते मुख्यमंत्री झाले. स्टॅलिन बसले राघव. आता त्यांनी देखील शरद पवारांसारखी भूमिका घ्यायचं ठरवलेलं आहे. काय भूमिका आहे ती, घटना दुरुस्तीच्या संदर्भामध्ये की आपण गैरहजर राहायचं, काहीतरी करायचं, सपोर्ट झाला पाहिजे, विधेयक मंजूर झालं पाहिजे, आणि वर बाहेरून बोंबलायला रिकामे. म्हणजे शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस देखील ते करू शकते, तटस्थ राहू शकतात, बाहेर थांबू शकतात, आणि पुन्हा तात्विक मुलामा देऊन ते पुन्हा एकदा ते सांगितलं जाईल. आणि मग मोदी शहांना कसा पूर्ण रस्ता तो रिकामा करून दिला जाईल. आणि आपले जे खासदार आहेत, जे तुतारी फुंकून आलेले आहेत, त्यांना सुरक्षित ठेवायचं. आता दुसरीकडे विलिनीकरण, अमुक दमुक हे देखील चाललेलं आहे, त्यासंबंधी आपण निश्चित बोलणार आहोत. तर ठीक आहे,
हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.